स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं, मात्र आता हा तिढा सुटलेला आहे। सर्वोच्च न्यायालयाने 4 महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला दिले। त्यामुळे राज्यात सप्टेंबरमध्ये निवडणुका होण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। बघूया। गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झालाय। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ठराविक वेळेत घ्या असे निर्देश सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिलेत। 4 आठवड्यात निवडणुकांबाबत अधिसूचना काढण्याचे निर्देश देखील कोर्टाने दिलेत। तसंच उर्वरित वादाचे मुद्दे टाळण्याचे आदेश देखील कोर्टाने दिलेत। 2022च्या आधीच्या ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका होतील असं कोर्टाने म्हटलंय। 4 आठवड्यांच्या आत आता जिथे जिथे तयारी झालेली आहे तिथे राज्य निवडणूक आयोगाला इलेक्शनचे नोटिफाय करावेच लागतील। त्यांना जर काही अडचण असेल तर ते सर्वोच्च न्यायालयामध्ये अर्ज सादर करून वेळ वाढवून घेऊ शकतात, पण त्या वेळ वाढवून घेण्याला सुद्धा आता मर्यादा आहे। निवडणुका या याचिकेमध्ये जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याच्या अधीन राहून होणार आहेत। म्हणजे याचिकेमध्ये प्रभाग रचना पूर्वीची का आताची, कमी सदस्य संख्या का जास्त सदस्य संख्या, त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने करायची काही, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते सर्वोच्च न्यायालय त्या तपासणार आहे। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वागत केलं। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महायुती एकत्र लढेल अशी माहिती सुद्धा फडणवीसांनी दिली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुती एकत्रित असेल। काही एखाद्या ठिकाणी एखादा वेगळा निर्णय स्थानिक स्तरावर होऊ शकतो, पण ओव्हरऑल पॉलिसी म्हणून महायुती एकत्रित लढेल। छगन भुजबळांनी या निर्णयाचं स्वागत केलं। जातनिहाय जनगणना आणि आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा निर्णय हे दोन्ही निर्णय ओबीसींसाठी महत्त्वाचे असल्याचं भुजबळांनी म्हटलंय। तर इतके दिवस स्थानिक स्वराज्य संस्था लांबणीवर पडल्याने आमदार जितेंद्र आव्हाडांनी टोला लगावलाय। ओबीसींना आरक्षण होतं, भटक्या विमुक्तांना आरक्षण होतं, बाठिया कमिशनच्या अगोदर त्याप्रमाणे सगळ्या ओबीसी आणि भटक्या विमुक्तांना या पुढच्या निवडणुकांमध्ये आरक्षण मिळणार असं सुप्रीम कोर्टाने आज जजमेंट दिलं। आणि त्यामुळे जसा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला त्याचप्रमाणे आमच्या आरक्षणाचा सुद्धा मार्ग मोकळा झाला। आतापर्यंत त्या का टाळण्यात आल्या याचं उत्तर कोणाकडेही नाही, पण त्याच्यामुळे लोकशाहीचा पाया कमकुवत होतो हे आपल्या लक्षातच येत नाही। कारण का आपल्याकडे पार्लमेंटरी सिस्टम ऑफ डेमोक्रेसी आहे, त्रिस्तरीय रचना आपल्या लोकशाहीत आहे। जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, विधानसभा, लोकसभा अशा पद्धतीने आपण वरती जातो, पण खालचा स्तरच नाहीसा करून टाकला होता। त्याच्यामुळे प्रचंड भ्रष्टाचाराला सामोरे जावं लागतं। महाराष्ट्रात मागच्या 3 वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या। यामध्ये महापालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायतींचा समावेश आहे। एकूण महापालिका 29, मुदत संपलेल्या महापालिका 29, एकूण नगरपरिषदा 243, तर मुदत संपलेल्या नगरपरिषदा 228, एकूण नगरपंचायती 142, तर 29 मुदत संपलेल्या नगरपंचायती आहेत। एकूण जिल्हा परिषद 34, मुदत संपलेल्या जिल्हा परिषदा 26, एकूण पंचायत समिती 351, तर राज्यामध्ये 289 पंचायत समित्यांची मुदत संपलेली आहे। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडल्या होत्या। आता कोर्टानं ओबीसी आरक्षणाची 2022 पूर्वीची असलेली स्थिती कायम ठेवत निवडणुका घेण्याचा महत्त्वपूर्ण आदेश दिला। 4 आठवड्यात नोटिफिकेशन काढून 4 महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश कोर्टानं दिल्यानं निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झालाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।